नर्मदा माता की जय। नर्मदे हर। साधकांनो, तुमच्यापैकी अनेक जणांना आश्चर्याचा धक्का बसला असेल की आज गुरुचरित्र न सांगता काका नर्मदा विषयी बोलतायत। तर त्याचं कारणही तेच आहे की आज माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथसप्तमी आणि नर्मदा प्रेमींकरता नर्मदा जयंती आहे। आज मेखल पर्वतावरनं नर्मदा निघालेली आहे। नर्मदेच्या कृपेने, नर्मदेच्या आशीर्वादाने आणि माझ्या सद्गुरूंच्या इच्छेने व सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने मी नर्मदेच्या 10 परिक्रमा पूर्ण केल्या आहेत पायी, असं बऱ्याच जणांना माहिती आहे। त्यामुळे नर्मदा मातेवर माझं प्रचंड प्रेम आहे। आणि मग आज तिची जयंती असताना मी तिच्याविषयी एक अवाक्षर सुद्धा न बोलणे हा तिने माझ्यावर केलेल्या कृपेचा कृतज्ञपणा ठरेल असं मला वाटतं। म्हणून तिच्याविषयी अपार प्रेम आणि तिच्याविषयी कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होण्याचा हा दिवस आहे। म्हणून आज मी थोडंफार नर्मदाविषयी बोलणार आहे, जास्त नाही, थोडंच बोलणार आहे। ते बोलण्याआधी प्रथमतः आपण नर्मदेची स्तुती करावी आणि त्याच्यानंतर नर्मदेवर थोडंसं बोलून नर्मदेची आरती करणार आहे। त्यामुळे प्रथमतः नर्मदेची स्तुती म्हणजे नर्मदाष्टक। आपण प्रथमतः नर्मदाष्टक म्हणू, नंतर नर्मदेविषयी थोडंसं जाणून घेऊ आणि मग नर्मदा आरती म्हणून नर्मदेची अशा प्रकारे आपण सेवा करावी आणि तुम्ही सगळ्यांनी या सेवेत सहभागी व्हावं ही सदिच्छा म्हणून आज गुरुचरित्र न सांगता नर्मदेवर बोलण्याचा हा छोटासा प्रपंच आहे। तर सुरुवात करू प्रथमतः नर्मदाष्टकाने। नर्मदा माता की जय। सबिंदु सिंधु शुष्कल तरंग भंग रंजितम द्विचक्षुपाप जात जातकारी वारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलौमलोदभारहारि सर्वतीर्थनायकं सुमत्स्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे महागभीर नीरपूर पापधूत भूतलम ध्वनस्समस्त पातकारी दारितापदाचलम जगल्लये महाभये मृकुंड सूनर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे कतंत दैव मे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा मृकुंड शून शौनकासुरारि सेवि सर्वदा पुनर्भवाद्भि जन्म जन्मभवाद्भि दुःखवर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादिपूजितं
सुलक्ष नीर तीर धीर पक्षी लक्ष कूजित वशिष्ठ शिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मदे वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे सनत कुमार नाचिकेत कश्यपादि षट्पदे धृतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदे रवन्तु देवराज कर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ति मुक्तिदायक विरंचि विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अहोमृतं श्वनं श्रुतं महेश केश जातटे किरातसूत वाडवेषु पंडिते शटेनटे धुरंत पाप तापहारी सर्व जंतु शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे इदन्तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गति कदा सुलभ्य देह दुर्लभं महेश धाम गौरवं पुनर्भवा नरा न वै विलोकयन्ति रौरवं पुनर्भवा नरा न वै विलोकयन्ति रौरवं पुनर्भवा नरा न वै विलोकयन्ति रौरवं त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मात नर्मदे नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। नर्मदा माता की जय। नर्मदे हर। साधकांनो, नर्मदा नदीचं महत्व प्रचंड आहे। मी अक्षरशः खरं सांगतो, नर्मदेविषयी जाणायला एक जन्म पुरा पडणं अशक्य आहे। ही अतिशयोक्ती नाही, हे सत्य आहे। शास्त्रांनी, पुराणांनी आणि वेदांनी नर्मदेची अत्यंत प्रचंड अशी स्तुती केली आहे। शास्त्र, पुराण, वेद ह्याच्यामध्ये अतिशय सुंदर सांगितलंय, गंगा स्नाने यमुना प्राशने आणि नर्मदा दर्शने दोषमुक्ती। अहो, गंगेमध्ये स्नान केल्याने, यमुना प्राशन केल्याने दोषमुक्त माणूस होत असेल तर तो माणूस फक्त नर्मदेच्या दर्शनाने दोषमुक्त होतो। ही अतिउच्च पातळी झाली असं म्हणायला काय हरकत नाही। नर्मदा मैया सर्वश्रेष्ठ का आहे, याचे 2-3 कारण आहेत। याचं पहिलं कारण असं आहे की सर्व नद्यांमध्ये अशी एकमेव नदी आहे की जिचा पूर्ण स्रोत दिसतो। पूर्ण स्रोत याचा अर्थ जिथून निघाली आणि ज्या ठिकाणी सागराला मिळाली, संपूर्ण भागामध्ये नर्मदा दिसते। कुठेही ती गुप्त झालेली नाही। गंगा अनेक ठिकाणी गुप्त आहे, यमुना अनेक ठिकाणी गुप्त आहे, गोदावरी अनेक ठिकाणी गुप्त आहे, कृष्णा अनेक ठिकाणी गुप्त आहे। अनेक नद्या या कुठे न कुठे गुप्त आहेत।
फक्त माझी एकमेव नर्मदा अशी नदी आहे जी कुठेही गुप्त नाही. हे सर्वात पहिलं वैशिष्ट्य. माझ्या नर्मदेचं दुसरं वैशिष्ट्य जर ऐकाल, बऱ्याच लोकांना त्याची कल्पना नाहीये. माझ्या नर्मदा मैयाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की सर्व नद्या या सागराला जाऊन मिळालेल्या आहेत. सर्व नद्या या सागराला जाऊन मिळालेल्या आहेत. पण नर्मदा अशी एकमेव नदी आहे, माझी मैया अशी एकमेव आहे की जिच्यामध्ये सागर विलीन झालाय. ती सागरामध्ये विलीन झालेली नाही. हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. बऱ्याच लोकांना माहित नसेल तर मी सांगतो. नर्मदा अतिशय क्रोधावस्थेमध्ये, जलस्वरूपामध्ये, आता क्रोध येण्याचं कारण तिचा विवाह तुटला म्हणा, किंवा विवाह होऊ शकला नाही म्हणा, किंवा राजा शोणनी फसवलं, किंवा जलहरणी फसवलं, या खूप मोठ्या आख्यायिका आहेत. त्या मी मागे एकदा माझ्या विवेचनामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याविषयी मी जास्त न बोलता, ती फक्त त्वेषाने निघाली आहे. आणि ती ज्या वेगाने निघाली आहे तिचा वेग कमी झाला तो अमरकंटक नंतर भीमकुंडी या स्थानावर. कारण तिला अनेक देवतांनी शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती त्वेषाने निघालेली आहे. म्हणून तिला अडवण्याचा प्रयत्न भीमानी गदा मारून केला. गदेनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला तर तिच्या फक्त 6 धारा अडवल्या गेल्या आणि एका धारेतनं ती बाहेर आली. आत्ता जी मैया माझी वाहते आहे ती एका धारेतली आहे. जरा कल्पना करा की त्या 7ही धारांनी ती जी प्रवाहित झाली असती तर मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राचा काही भाग हाहाकार माजला असता ना. ती का निघाली, कशा करता निघाली, मग ती का थांबली, या सगळ्या अनेक गोष्टी आहेत. पण तिच्यात सागर कसा मिळाला हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. ती तिथून निघाली एका धारेने, त्वेषाने निघाली. त्याग वृत्ती तिच्यामध्ये ठासून भरलेली आहे. सर्वस्वाचा त्याग करून ती निघालेली आहे. आणि ती मध्य प्रदेश, काही भाग महाराष्ट्र आणि गुजरात अशी करत करत गुजरातच्या कटपूर या ठिकाणावरती येते. आता इथे विशेष बघा काय आहे. कटपूर पासून पुढे 7 किलोमीटरवर विमलेश्वर नावाचं ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत येते आहे आणि विमलेश्वरला उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा रत्नासागर आहे. आता मध्ये 7 किलोमीटरचं अंतर आहे. रत्नासागरला असं वाटतंय की आता ही मैया, ही नर्मदा माझ्यामध्ये विलीन होणार. पण ती माझी मैया आहे. ती कटपूरला थांबली आणि ती जाहीर करणार की मी आता गुप्त होते. त्यामुळे सर्व देवता त्या ठिकाणी प्रगट झाल्या.
अनेक ऋषीमुनी तिथे आले. असा उल्लेख आहे की कटपूरच्या तीरावर 84 लक्ष ऋषी उपस्थित झाले. असं म्हणतात की तिथे जे प्रत्येक ऋषींचा कमंडलू ठेवला तर कमंडलू ठेवायला सुद्धा जागा अपुरी पडली. म्हणजे किती प्रचंड प्रमाणामध्ये ऋषी आणि देवता तिथे आल्या. का? या सर्वांनी तिची मंथरणी केली आणि सांगितलं, मैया तू गुप्त होऊ नकोस, तू रत्नासागर मध्ये विलीन होऊन जा. त्यावेळेस मैया म्हणते, मी कुमारी आहे, मी जर रत्नासागर मध्ये विलीन झाली तर माझं कौमार्य नष्ट होईल. म्हणून नर्मदेला कुमारी पूजनाचं जास्त महत्व आहे. ती म्हणते, मी जर नर्मदेमध्ये विलीन झाले तर माझं कौमार्य नष्ट होईल, म्हणून मी सागरामध्ये विलीन होणार नाही. हा नर्मदेचा निर्णय प्रखरतेने रत्नासागरला समजला. भ्रमनिरास झाला त्याचा की मैया काही आता माझ्यामध्ये विलीन होणार नाही, पण हिचा स्पर्श आपल्याला व्हावा. माता म्हणून का होईना हिचा स्पर्श मला हवा, हिची कृपा मला हवी. रत्नासागराने आपला मार्ग बदलला. जो उत्तरेकडून दक्षिणेकडे चालला होता तो विमलेश्वर आल्यावर 7 किलोमीटर आपला मार्ग बदलला आणि पूर्वेकडे वळला. आणि 7 किलोमीटर करपूर जवळ येऊन मैया चरणी नतमस्तक झाला आणि तिला म्हणाला, तू माझ्यामध्ये विलीन होत नाहीस तर मला पुत्रवत समजून तुझ्यामध्ये सामावून घे. आणि कटपूरला खऱ्या अर्थाने रत्नासागर हा नर्मदे मैयामध्ये विलीन झाला आणि पुन्हा ते दक्षिण मार्गाला गेले. सांगाचं तात्पर्य की एवढी माझी मैया श्रेष्ठ पदाची आहे. ती मैया आहे याचा अनुभव अनेक परिक्रमावासियांना येतो. हे बघा, चमत्कार याविषयी मी बोलत नाही, बिलकुल नाही. तो माझा अधिकार नाही असं समजा, किंवा अवास्तव मला बोलता येत नाही असं समजा. हा तुमच्या विचारसरणीचा भाग आहे. पण आपल्या किनाऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक भक्ताकडे माता अतिशय प्रेमळ दृष्टीने बघते. अहंकारी असेल, गर्विष्ठ असेल, त्याला त्याचं फळ ती तात्काळ देते. जे अहंकाराने, याचं एक थोडंसं विस्तृत करून सांगतो की नर्मदा परिक्रमा करणारे अनेक जण आहेत. मी कोणाविषयी काहीही बोलणार नाही, पण जे अहंकाराने परिक्रमा करतात त्यांची परिक्रमा परिपूर्ण होत नाही. परिक्रमा करण्याचे अनेक नियम आहेत, त्याविषयी पण मी बोलणार नाही. परिक्रमा करण्याचा उद्देश मात्र मी सांगणार आहे.
हिला परिक्रमा का करायची, तर याची पार्श्वभूमी अशी आहे की ती त्वेषाने निघालेली आहे, ती रागाने निघालेली आहे, ती सर्वस्वाचा त्याग करून निघालेली आहे आणि तिचा राग शांत व्हावा, तिचा क्रोध शांत व्हावा म्हणून अनेक साधू, संन्यासी, पशु, पक्षी, प्राणी सर्वांनी तिच्या तीरावर साधना करून आध्यात्मिक दृष्ट्या ती भूमी तप्त केलेली आहे. नर्मदेची पूर्ण भूमी ही आध्यात्मिक दृष्ट्या तप्त आहे. मग अशा भूमीला जाऊन नतमस्तक होऊन आपण आपल्या परीने काहीतरी तिथे साधना करावी आणि त्या तप्त भूमीतले काही अंश आत्मसात करावे, याकरता परिक्रमा करतात. तुम्ही परिक्रमा किती महिन्यात करता याला महत्व बिलकुल नाही. तुम्ही परिक्रमा कशी करता याला सुद्धा महत्व नाही. कशी करता म्हणजे गाडीनी करता का पायी करता का स्कूटरवर करता का बसनी करता, कशी करता याला महत्व बिलकुल नाही. मग महत्व कशाला आहे, तर जेवढा वेळ परिक्रमेमध्ये जेवढा वेळ तुम्ही नर्मदेशी एकरूप व्हाल, तिचं तत्व आत्मसात कराल, तिचं तत्व म्हणजे सर्वस्वाचा त्याग. तुम्ही नर्मदा किनारी गेल्यानंतर तुमच्या मनामध्ये अधिदैविक अधिभौतिक असे कुठलेही विचार घोळता कामा नये. तुम्ही ज्या देवतेची साधना करत असाल, मग नर्मदेची असो, दत्ताची असो, हनुमंताची असो, शिवाची असो, ज्याची साधना करत असाल त्या साधनेशी तेवढा वेळ तुम्ही एकरूप राहणं हे ती बघते. तुम्ही गाडीने केलात तरी गाडीत असता किंवा नर्मदा किनारे असता तरी तिच्याशी मनोमन एकरूप असायलाच पाहिजे. ही भूमी तप्त आहे याचं एक सुंदर कारण सांगतो तुम्हाला. आमच्या मध्य प्रदेशमध्ये जर परिक्रमेमध्ये तुम्ही गेलात तर मध्य प्रदेशचे अनेक लोक म्हणतात मैया के हर कंकर में शंकर है. शिव, भोलानाथ, शंकर, महादेव हे नर्मदेचे पिता आहेत. आता गंमत बघा, एक सहज आठवलं म्हणून सांगतो. भगवान शिवाला 2 कन्या आणि 2 पुत्र. आता या 2 कन्या आणि 2 पुत्रांमधला एक पुत्र अविवाहित आणि एक कन्या अविवाहित. पुत्र अविवाहित कार्तिक स्वामी आणि कन्या अविवाहित नर्मदा. पुत्र विवाहित गणेश, पुत्र विवाहित कन्या सुलोचना. प्रत्येक पित्याचं आपल्या कन्येवर प्रचंड प्रेम असतं आणि शिवाचंही नर्मदेवर प्रचंड प्रेम आहे. म्हणून नर्मदेचे आत्ता साधारणतः 288 घाट आहे. प्रत्येक घाटावर कुठल्या ना कुठल्या रूपात शिवाचं अस्तित्व आहे. शिव आपल्या कन्येबरोबर आहे.
या देवतांनी, पशूंनी, पक्ष्यांनी जी साधना केली ती तिचा राग शांत होण्याकरता. नर्मदेचे परिक्रमावासी अनेक आहेत, पण शास्त्राधारे नर्मदेच्या कल्पावलीनुसार नर्मदा परिक्रमा करणारा एकमेव म्हणजे मार्कंडेय ऋषी आहेत. कोणी जर नर्मदा कल्पावली वाचली तर त्याच्या लक्षात येईल, मार्कंडेय ऋषींनी फक्त नर्मदा परिक्रमा केली, त्यांना 27 वर्ष लागले. मग तुम्ही म्हणता काका तुम्ही केलं ते काय किंवा बाकीचे करतात ते काय, त्याला नर्मदा परिभ्रमण असं म्हणतात. मग नर्मदा परिभ्रमण असो किंवा नर्मदेच्या तीरावर जाणं असो, त्याचं प्रथमतः पहिलं तत्व जे आहे तिचं ते आत्मसात करावं. सर्वस्वाचा मनस्वी त्याग करून तिच्याशी एकरूप व्हा. तुम्हाला फलप्राप्ती निश्चित आहे. याच्याबद्दल मनात तिळमात्र शंका ठेवू नका. नर्मदा ओलांडणारे पहिले जर कोणी असतील ज्यांना वसाहतकार म्हणून ही पदवी पण बहाल झाली, कारण पहिले वसाहतकार, आपली वसाहत निर्माण करणारे पहिले वसाहतकार ऋषी अगस्ती होते. ते कसं, तर ज्यांनी माझा आता गुरुचरित्र ऐकलेला आहे त्यामध्ये हा उल्लेख आहे की देवगुरु बृहस्पतींनी काशीमध्ये जाऊन अगस्त्य आश्रमात लोपामुद्राची स्तुती करताना अगस्तींना विनंती केली होती की तुमचा शिष्य विंध्याचल वाढतो आहे, तुम्ही दक्षिणेला जावं म्हणजे तो नतमस्तक होईल. आणि म्हणून अगस्त्य ऋषींनी काशीचा त्याग करून, उत्तरेला असलेल्या काशीचा त्याग करून दक्षिणेला येत असताना त्यांनी प्रथमतः नर्मदा ओलांडली आहे. आणि नर्मदा ओलांडून आर्यावर्तामध्ये येणारा हा पहिला वसाहतकार म्हणजे अगस्त्य ऋषी आहे. दुर्वासांची परिक्रमा, अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. आपल्याला जास्त त्याच्यामध्ये बघायचं नाही. पुन्हा एकदा सांगतो, जे कोणी नर्मदेला गेले असतील, जे कोणी जाणार असतील, ज्यांनी कोणी परिक्रमा करायचं ठरवलं असेल किंवा ज्यांनी कोणी नुसत्या नर्मदेच्या दर्शनेला जाणार असतील, त्यांनी मनोमन सगळ्याचा खरोखर त्याग करून माझ्या मैयाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला निश्चित फळप्राप्ती आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नर्मदेवर बोलण्यासारखं भरपूर आहे, पण तुर्तास त्या नर्मदेच्या चरणी जिची माझ्यावर अनंत कृपा आहे, जिचे मला अनंत आशीर्वाद प्राप्त आहेत, त्या नर्मदेच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि म्हणून अतिशय मनोभावे तिची मी आरती करतो. ओम जय जगदानंदी हो मैया, जय आनंद कंदी, ब्रह्मा हरिहर शंकर, रेवा शिव हर शंकर, रुदरी पालंती. ओम जय जगदानंदी. देवी नारद शारद तुम वरदायक, अभिनव पद चंडी हो मैया, अभिनव पद चंडी. सुर नर मुनि जन ध्यावत, सुर नर मुनि जन सेवत, शारद पदवंती. ओम जय जगदानंदी.
देवी धूम्रक वाहन राजत वीणा वादंती हो मैया वीणा वादंती झुमकाता 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 जननाना 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 रमती राजंती ओम जय जगदानंदी देवी वादत ताल मृदुंगा सुरमंडल रमती हो मैया सुरमंडल रमती तुडितान 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 तुडाडाडा 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 रमती सुरवंती ओम जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आप विराजत निषदीन आनंदी हो मैया सब जुग आनंदी गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर तुम भव भेटंती ओम जय जगदानंदी मैया जी को कंजन थाल विराजत अगर कपूर बाती हो मैया अगर कपूर बाती जगमग ज्योत जगावत अमर कंठ में विराजत धोलागढ़ में विराजत नाभि स्थल में विराजत सीतावन में विराजत मांडवगढ़ में विराजत ओंकारेश्वर में विराजत शूलपाणी झाड़ी में विराजत घाटन घाट पूजावत रत्ना सागर में समावत ब्रह्मा वेद उच्चारत ऋषि मुनि ध्यान लगावत नारद वीणा बजावत कन्हैया मुरली बजावत बोले बाबा डमरू मजावत गौरा मैया आरती उतारत मैया जी की कोटि रतन ज्योति ओम जय जगदानंदी मैया जी की आरती जो कोई निषदीन गावे हो मैया जुगा जुगा पड़ गावे भजत शिवानंद स्वामी जपत हरिहर स्वामी मन वांछित पावे ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी हो मैया जयानंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हर शंकर रुदरी पालंती ओम जय जगदानंदी नर्मदा माता की जय नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर 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 उद्या पुन्हा गुरुचरित्रावर प्रवचन होईल।